भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी देश उभा आडवा अनुभवला। सामान्य लोकांशी भेटी, चर्चा, लोकांमध्ये मिसळणे, प्रत्येक जिल्ह्यात लाखो लोक जोडणे हे शक्य करून दाखवले। 2014 पासून सुरू झालेल्या मतचोरीमुळे भारतीय लोकशाहीची क्रूर चेष्टा कधीतरी थांबेल हा आशावाद हरियाणा आणि महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने पूर्णतः मावळला होता। महाराष्ट्र काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शस्त्रे म्यान करून शरणागती पत्करलेली आहे। भारतीय राज्यघटनेचे वस्त्रहरण सुरू आहे। बहुसंख्य न्यायालये भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांप्रमाणे हतबलपणे उभी आहे। जनता देखील गांधारीच्या भूमिकेत आहे। अशा परिस्थितीत भाजपाचे निवडणुका जिंकण्याचे मतचोरी तंत्राचे बिंग सर्वप्रथम शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मार्कडवाडी पॅटर्नने फोडले। राहुल गांधी व त्यांच्या टीमने त्यावर त्याआधीच कर्नाटकात शांततेत अभ्यास सुरू केला होता। कागदोपत्री पुरावे हाती घेऊन मग राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार जगाला दाखवला। बिहारमधील निवडणूक आयोगाचा काळा बाजार माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या साथीने देशाला दाखवला। बिहारच्या जनतेला, विशेषतः तरुणाईला जागृत करण्यासाठी वोटर अधिकार यात्रा काढली। सर्व पक्ष जागे झाले। राज्यात सत्तेत सहभागी असलेले आमदार, मंत्री देखील निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघडपणे बोलू लागले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुंबईतील मतदार याद्यांमधील घोळ वारंवार जनतेसमोर मांडला। मोर्चा देखील यशस्वी ठरला। राहुल यांनी एका पत्रकार परिषदेतून दाखवून दिलेला मार्ग आता सर्वच पक्षांनी निवडलाय। हा मार्ग आता जन आंदोलनाचे स्वरूप धारण करायला लागलाय। भारतीय नागरिक, भारतीय लोकशाही व भारतीय राज्यघटनेसाठी हा शेवटचा आशेचा किरण आहे। राहुल यांच्यामुळे मतचोरीच्या साम्राज्याला पायाला तडा गेलाय हे निखालस सत्य आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।